डाबकी रोड पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या आशिष वासेकरवर केली रेड कारवाई। 13 डिसेंबर रोजी पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण तसेच त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ असे पोलीस स्टेशन डाबकी रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना ASI दीपक तायडे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की एक इसम गोरोबा काका मंदिराच्या कमानीजवळ त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाचे बोरी घेऊन त्यातून गुटख्याची विक्रीकरिता वाहतूक करत आहे। अशा खात्रीलायक बातमीवरून 2 पंचांना बोलावून पंचांसमक्ष सदर ठिकाणी जाऊन संशयित इसम नामे आशिष हरिश्चंद्र वासेकर राहणार डाबकी रोड अकोला यास ताब्यात घेऊन त्यांचे पंचांसमक्ष विचारपूस करून त्याच्या ताब्यातून त्याने विक्रीकरिता जवळ बाळगलेला व मानवी आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा ज्यामध्ये विमल पान मसाला, B1 तंबाखू, मस्तानी, बाहुबली गुटखा, ACB पान मसाला अशा नमूद कंपनीचे गुटखा पॅकेट एकूण 42,030 रुपयांचा मुद्देमाल नमूद इसमाकडून जप्त करण्यात आला असून नमूद इसमाने मानवी आरोग्यास हानिकारक तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मुद्देमाल विक्रीकरिता जवळ बाळगल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपी यास तत्काळ अटक करण्यात आली आहे। अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।